बघा ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, मच्छिंद्र दादा पाटील व्यसन मुक्ती संघटनेचे सल्लागार, स्वागत आहे तुमचं. चला सन्माननीय धीरज शेठ गडकरी आणि विश्वजित दादा गडकरी बघा राजकीय क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचे एक दमदार नेतृत्व आहे. भारतीय जनता पार्टी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे अतिशय विश्वासू सहकारी. प्रेम आपण प्रेम सुपूर्द केलेले आहे बघा, डेडिकेट करण्यात आलेले आहे. प्रेम या प्रीतमने आपल्याला सामनावीर प्रेम कालेकर बघा क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असतो. आमचे दिनेश बंधू सुद्धा इथे सांगतात. आणि 1000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. प्रेम तुमच्यासाठी श्री ज्ञानाई शैक्षणिक सामाजिक संस्था चिखले आदरणीय धीरज दादा गडकरी आणि विश्वजित दादा गडकरी ही चिखले गावची राजकीय क्षेत्र असो शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामधली यवन जोडी. अर्चन शेठ प्रथम आपण सामनावीराचा किताब द्या. तर महागुरु बघा जो आपण किताब देतो ना तो बेस्ट फिल्डर, एकदा टाळ्या होत्या त्याच्यासाठी. चला सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये अभिनंदन करूया धीरज दादा गडकरी आणि सन्माननीय विश्वजित दादा गडकरी यांच्या वतीने. नक्कीच महागुरु काही सामने फिल्डिंगच्या जोरावर सुद्धा जिंकले जातात. टाळ्या होत्या प्रेमसाठी. चला मित्रांनो, दिनेश बंधू धीरज आणि विश्वजित बद्दल एक आम्ही शाब्दिक रचना करतो. असे व्यक्तिमत्व आहेत की दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक दीपमाल तयार होते, फुलाला फुल जोडत गेलं की एक फुलाल तयार होते, आणि समाजामध्ये वावरत असताना माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होते. धीरज दादा विश्वजित पुन्हा एकदा तुमचा आभार. धन्यवाद. पांडुरंग पारधी यांचा नंतर सन्मान केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स सागर मांडवकर. चला मॅच ऑन करा. डान्सरनं टॉस जिंकला. बॅटिंग करतोय पप्पन 11 पेठ आणि आनम जय गणेश्वर धानसर. पहिला चेंडू. मॅच इम्पॉर्टंट आहे बघा. 4 षटका, नो टीम मीटिंग अलाव. अमन 11 जय गणेश्वर धानसर, पप्पन 11 पेठ. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. रॉबिन. पहिला चेंडू प्रचंड वेग होता मात्र लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा आला, व्हाईट बॉल. रॉबिने गुड्डू आहे पप्पन 11 पेठ. चांगला संघ आहे. केवाळ्याची नाईट आम्हाला आठवते. पप्पन 11 पेठ असतील ना, गुड्डू आणि रॉबिनला पाहतो. ओ गॅप शॉट डीप पॉइंट कडे. पाठलाग तिथे होईल मात्र मिळतील 4 धावा. चौकार. दत्ता ढवले आलेले आहेत बघा. सर्वांचं आता आज रात्रभर मनोरंजन करतील. लक्ष उद्या मॅच कडे. नेक्स्ट बॉल. बॅकफुटला गेले. स्ट्रोक बनवला डीप कडे. यस फिल्डर आहेत. ओ मिसफिल्ड. चेंडू गेला सीमारेषी लगत. बॅकअप रेडी होता तिथे पाहू शकता. GTC लाईव्ह टेक्निकल टीम. सामना दोन्ही संघांना महत्वाचा इम्पॉर्टंट मॅच आहे. बारक्या पोरजी डान्सरला कोण विसरणार. आक्रमक खेळासाठी हा संघ ओळखला जातो. रॉबिनचा विचार आपण केला मागच्या वर्षी बेलवलीची नाईट, आणि या रॉबिननं जो खेळ केला होता सर्वांनी त्याचं कौतुक केलं होतं. गुड्डू मात्र रॉबिन स्ट्रायकरेनला ओ समय सूचकता त्याच्याकडे. काय सुंदर चेंडू होता बघा. बारक्याचा हा चेंडू खोलात टाकला आणि हा चेंडू आपण पाहिलं फ्रंटफुटला आला. यूज केली टेक्निक मात्र काही करू शकला नाही. गुड बॉलिंग. वन्स अगेन डॉट बॉल. पुन्हा एकदा बारक्या पोरजी. धावा 7. पुन्हा एकदा फटका. धारदार गोलंदाजी. यस विकेटच्या शोधात होत्या आणि बिग विकेट. ऍब्सोल्युटली गॉन बिग विकेट. पहिला धक्का बॅटिंग टीमला. यांच्यासाठी बघा
व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार मचिंद्र पाटील यांच्या वतीने 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सागर मचिंद्र व्यसनमुक्ती संघटनेचे पद मिळाल्यानंतर बघा कटआउट्स किती, इथे समोर त्यांचं बॅनर पाहतो, भिंगारी स्टॉपवर बॅनर लावण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने कौतुक करावे लागेल. आणि प्रेक्षकांसाठी बघा एक सुवर्ण संधी आहे, लकी ड्रॉ. आता लकी ड्रॉ इथे नोट केलं जाणार आहे, ओपन सुद्धा केलं जाईल आणि नावं नोंदवायचे आहेत बघा आमच्या डाव्या बाजूला स्टेजच्या. आणि लकी ड्रॉ विजेता जो प्रेक्षक ठरेल त्याच्यासाठी स्पोर्ट्स सायकल आणि ॲक्वा वॉटर फिल्टर खऱ्या अर्थाने बघा एक गौरव चिन्ह आहे, ते देऊन फायनल संपल्यानंतर लकी ड्रॉ ओपन केलं जाणार आहे. आणि प्रेक्षक तो हजर असेल, एखाद्याचं नाव अनाउन्समेंट झालं आणि ती व्यक्ती उपस्थित नसेल तर बक्षीस. चला भिंगारी क्रिकेट संघ बेलवली नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. बारक्या पोरजी. ओ गुड मॉर्निंग. डीपकडे चालल्या लॉंग स्टॉपला, तिथे हा प्रयत्न होईल धाव घेण्याची तयारी. थोडा दबाव नक्कीच निर्माण झाला असेल. बॅटिंग टीम पप्पन 11 पेट, हर्षल मात्रे, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. हर्षलची सुंदर फलंदाजी आपण पाहिली केवळ नाईटमध्ये. बाईकच्या रेसमध्ये हा खेळाडू त्याची अचिव्हमेंट पाहिली. धावसंख्या टोटल आपण पाहतो 9 धावा, 9 रन्स. बार वन्स अगेन अमन 11 जय गणेश्वर धानसर अनम. नेक्स्ट बॉल. ओ वेगानं गुड बॉलिंग. पुन्हा अक्षरशः थांबवलंय, काहीच करून दिलं नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. बारक्या पोरजीच्या या षटकामध्ये काय भेदकता होती, तिकट मारा होता आणि धावा टोटल आपण पाहतो 9 आल्यात. बघा टीम मिटिंगची परवानगी नाहीये. फिल्डिंग टीम प्लीज फास्ट. क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्या. बघा एकच वादा दामूदादा खऱ्या अर्थाने गावदेवी क्रिकेट संघ बेलोलीचे खंदे समर्थक आहेत आणि आज मात्र त्या संघाला लीड करण्यासाठी सुप्रसिद्ध माजी कुस्ती पैलवान दामूदादा इथे उपस्थित आहेत. दामूदादा स्वागत. सन्मान्य परशुराम पाटील सर आमचे समालोचक मित्र आहेत. या सर या आपण व्यासपीठावर. एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक, प्रत्येक दिवशी समालोचकांचे घटक बनून आणि ऑर्गनायझर कमिटीचे प्रतिनिधी म्हणून त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. ओ टू सागर मांडवकर. चला पहिले षटक संपले. टीम मिटिंगची परवानगी नाही, लक्ष द्या. फिल्डिंग टीम स्पेशली तुम्हाला आणि बॅटिंग टीम आपले नवीन फलंदाज सुद्धा रेडी ठेवा. मॅच स्पीडअप का करतो, कारण आमचा जो शेड्यूल आहे तो बिघडता कामा नये. आज 12-12:30ला आम्हाला बक्षीस समारंभ संपन्न करायचे, कारण त्यानंतर होळीची तयारी सुद्धा आमच्या आयोजकांना काही करायचे. अनम 11 जय गणेश्वर दानसर. ओव्हर नंबर 2 राकेश पोरजी. धावा झाल्या टोटल 9. बॅटिंग करताना पप्पन 11 पेट, स्ट्रायकर एंडला हर्षल मात्रे, वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट, डेंजर मॅन आहे. पहिला चेंडू खोदून काढलाय डीप कडे. लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे मिसफील्ड निघालेत, कॉल आला. 2 धावा मिळतील. चला इथे सन्मान्य दामूदादा पाटील क्रिकेटचा आनंद घेताना त्यांच्या वतीने आमदार चषक क्रीडा स्पर्धेला 5001 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल दामूदादा पाटील तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. 2 धावा आल्या. धावफलकावरची टोटल धावसंख्या 11. पप्पन 11 पेट. GTC लाईव्ह अँड संपूर्ण टीम गुड लाईव्ह टेलिकास्ट. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या आमदार चषक बेलवलीच्या स्पर्धेचा आनंद घेत असताना फ्रंट पुढचा वापर डीप कडे खेळलाय. फिल्डर आहे तिथे, गुड फिल्डिंग. काय तंत्र आहे, डान्सर दाखवून देत असताना मागच्या मॅच मध्ये चिखलेनं प्रभावित केलं. काही सामने बॅटिंग बॉलिंगच्या जीवावर जिंकता येत नाही, क्षेत्ररक्षणाच्या जीवावर सुद्धा जिंकता येतात. आणि आता धानसर यस फायनली एक स्ट्रिक्टली वॉर्निंग आले. जे संघ जिंकलेत त्यांनी कुणी घरी जायचं नाही, नाहीतर कुठेही बाहेर जरी गेलात आणि आयोजकांच्या कॉल फॉलोअपमध्ये हा फटका जरूर खेळणार. डीप कडे फिल्डर आहेत, सोडला झेल. डान्सरनं मात्र आता थोडं खराब प्रदर्शन केलं फिल्डिंग करताना. मोटिवेट करतो मात्र इथे धाव घेण्याची तयारी. धाव घेणं सोडत नाही. जे संघ जिंकलेत त्यांनी मैदान सोडून जाऊ नका. कधी मॅच खेळू आणि जेव्हा आम्ही कॉल करू तेव्हा तुम्ही प्रेझेंट नसाल, 2 वेळा सूचना केल्यानंतर आपण उपस्थित नसाल, तर इथे आम्ही स्ट्रिक्टली जो डिसिजन घेऊ तो तुम्हाला मान्य करावा लागेल. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस आणि आज कुणा ॲडजस्टमेंट नाही आहे.
ताडवले ऑन अ फायर. नेक्स्ट बॉल डीप स्क्वेअर लेगला खेळलाय. फिल्डर आहे तिथे बॅटिंग करताना आपण पाहतोय संघ पोहोचलाय. पप्पन 11 पेट. टार्गेट सेट करायचे आणि धावा टोटल 15. मान्यवरांचं आगमन होत आहे. वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री सुभाष महाराज पाटील माऊलींचं आगमन होत आहे. माऊली यावं व्यासपीठावर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश पोरजी बॅटच्या मधोमध आणि हा फटका गेला डीप कडे आणि षटकार 6 धावा. JSDC आता सर्वांचं मनोरंजन करतील. आज फायनलची रात्र आहे. आमदार चषक बेलवलीची ही स्पर्धा आपण पाहतोय. तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग दोन बलवान संघामध्ये होणार ही फाईट. सुपर 12चे मॅचेस पाहतो आपण. सर्व अतिथी मान्यवरांचं ग्रामस्थांचं आपण सहर्ष स्वागत करूया. वेलकम, सुस्वागतम. संपूर्ण आमची मॅनेजमेंट थोडा फास्ट खेळा सूचना का देतो. शेड्यूल बनवलेला आहे आणि 12:30-1 पर्यंत आम्हाला फिनिश करायचे. राकेश नेक्स्ट बॉल. ओ धो इथे मात्र कुठलंही धाडस नव्हतं. कट केलं. सिंगलनं धावफलक पुढे सरकेल. बॅटिंग टीम पप्पन 11 पेट याच विभागातील एक चांगला संघ आणि त्यांच्या विरुद्ध 2 नाद करताना संघ आपण जरूर पाहिलं. अनम जय गणेश्वर धानसर आणि 2 षटकानंतर धावा धावफलकावरती 22 रन्स ऑन बोर्ड. यानंतरची लढत असेल आई गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यजमान आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ सौरांश 11 भिंगारी संघ. भिंगारी संघ या लगेच सत्र संपल्यानंतर नाणेफेक इथे संपन्न होईल. व्यासपीठावर बघा एक ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण श्री सुभाष महाराज पाटील माऊलींचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आणि अरुणदादा पाटील बघा बेलवली गावातील वारकरी संप्रदायाची खूप मोठी ओळख आहे. माऊली संतांनी म्हटलेलं आहे की धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा एका जनार्दनी करी वारी धन्य तोची बा संसारी. तुम्ही भाग्यवान आहात, परंतु माऊली तुमच्यापेक्षा भाग्यवान कोण आहेत? तुम्हाला ज्या आई वडिलांनी जन्म दिला ना ते खऱ्या अर्थाने भाग्यवान आहेत. संत वचनाप्रमाणे की आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुली कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आणि गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाहीये. माऊली स्वागत आहे तुमचं. क्या बात आहे. महागुरूंचा हा अभ्यास आहे. हा चेंडू बॅटच्या मधोमध लॉफ केलाय आणि हा षटकार. जे कौतुक करावं लागेल कांचन पालकर रायगड जिल्ह्यातील बेस्ट गुणलेखक. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर अनेक स्पर्धेमध्ये ते गुणलेखकाच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतो. केवळ एक ग्रामपंचायतीचे उपसरपंच कांचन पालकर मच्छिंद्र पाटील आले बघा. आपले आल्यानंतर कमरेवर त्याही हात दिलं. व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार आहेत. आज का ते थकलेले आहेत? आज दिवसभर त्याही बॅनरबाजी केली आणि निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. क्या बात आहे. बघा महागुरु वारकरी संप्रदायाची त्यांचे काही सुविचार आपण पाहिले. आणि कांचन पालकर आम्हाला सांगतात महागुरु जर लग्न सोहळ्यामध्ये असते तर त्यांची एक ओवी असते संत तुकाराम महाराजांवर. कन्या सासूरासी जाय मागे परतोनी पाय तैसे झाला माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. ओ लॉफ केलाय डीप कड्या. आणखीन एक धडाका. बॅक टू बॅक मैदानावर तुफानी हल्ला. यासाठी हर्षण ओळखला जातो. दादागिरी त्याला आवडते आणि हा षटकार.
हिरुदादा पवार बघा आज गावदेवी बेलोली क्रिकेट संघ सुपर 12 मध्ये दाखल झालेले आहेत. त्यांना लीड करण्यासाठी सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. दादा तुमचं स्वागत आहे. सन्मान्य हरिभक्त परायण श्री अरुण पाटील माऊली आपण या स्पर्धेकरता आलेला आहात. आपलं स्वागत आहे. हरिभक्त परायण श्री सुभाष महाराज पाटील बेलवली यांच्या वतीने गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आयोजित आमदार चषकासाठी 1001 रुपयाचं सहकार्य केल्याबद्दल माऊली तुमचा आभार व्यक्त करू की देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले. क्या बात है हर्षल मात्रे. हर्षल का बल्ला बोलता है जब किसी का नहीं चलता आणि दाखवून देतो. आणखीन एक गॅप शॉट 2 षटकारानंतर चौकार. हर्षल वैयक्तिक पोहोचलाय. वैयक्तिक योगदान पाहूया आणि संघाची धावसंख्या टोटल आपण धावा संघ पोहोचलाय 38. 7 चेंडूमध्ये 26 वर तो खेळतो. केवाळ्याची नाईट DF ग्रुपमध्ये 100+ अचिव्हमेंट मॅन ऑफ द सिरीज बाईक. तगड्या बॅटिंगसाठी आणखीन एक ओहो लॉंग ऑनच्या वरून आणखीन एक षटकार. काढलाय संयोग पोरजी 6646. आणखीन एक प्रयत्न होता अपील झाले. हर्षल निकाला सुसाट वेगानं. गुड रनिंग. धोका होईल का नाही. ऑफिशियल्सनं कॉल केला टेक्निकल टीमकडे एक्झॅक्टली रनआउट आहे की नाही. इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा काही करून होणार आहे. चला हिरुदादा पवार यांचं व्यासपीठावर आगमन. दादा मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. बघा कांचन पालकर बेस्ट गुणलेखक हे संगीत डीजे मार्फत डीजे मास्टर आमचे सूरज चौधरी वलवली याही खऱ्या अर्थाने प्रेक्षकापर्यंत पोहोचवल्यानंतर आमचे व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार मच्छिंद्र पाटील यांच्या वतीने डान्सर दत्ता ढवल्यांसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज. नॉट आउट. चला नॉट आउट मॅच ऑन ठेवा. संयोग पोरजी 2 षटकार चौकार षटकार 2 धावा आल्या. आतापर्यंत धावा बऱ्यापैकी 46. 2 षटकानंतर 22 होत्या आणि त्यानंतर धावा 46. का बॅटिंग करतोय निडर अंदाजाने खेळतोय. भुला के डर कुछ अलग कर. आणि हर्षल नावाचं वादळ 9 मध्ये 34 बेफान तुफान अक्षरशः गोलंदाजांची वाट लावल्या. गोलंदाजांचं त्यांनी कंबरड मोडलं. का बॅटिंग करतो प्युअर बॅटिंग सच अ क्लास. 9 मध्ये 34 धावा 46. पुन्हा एकदा खोदून काढला चेंडू डीप लॉंग ऑनला. फिल्डर आहेत गुड फिल्डिंग. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या. क्रमांक आला 3 वर. डाव त्यांनी सांभाळला. 2 षटकानंतर 22 होत्या आणि आता सुसाट वेगानं संघ पुढे सरकला. 3 षटकानंतर 47. कांचन पालकर स्कोरर आहे लय भारी. या नृत्यासाठी खऱ्या अर्थाने 100 रुपयाचं बक्षीस मच्छिंद्र पाटील यांच्या वतीने. चला यानंतर स्वरांश 11 भिंगारी शेवटचा तुम्हाला पुकार आहे. नाणेफेकी ते लगेचच केली जाणार आहे. दत्ता ढवले कांचन पालकर यांच्या सॉन्गवर सुद्धा डान्स करू शकतात. ही त्यांची खासियत आहे. चला टॉससाठी कॉल केलाय. लास्ट ओव्हर बाकी आहे. धावा 47. लास्ट कॉल यानंतर कॉल होणार नाही. महागुरू आम्ही कालच्या रात्रीमध्ये जेव्हा सकाळी पहाटेच्या वेळी जरूर माहिती देईन दत्ता ढवले यांना सोडलं पालीपर्यंत तेव्हा त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. ते सांगतात का मी जरी रात्री 3-4ला झोपलो तरी मी 5 वाजता उठतो आणि ते 8 वाजता जॉबवर जातात. 3 वाजता घरी येतात. नक्कीच आमचे चेअरमॅन आहेत आणि आज त्यांना बिनजोडसुद्धा आलेत. 3 षटकं धावा 47. पप्पन 11 पेट आणि वीरू पवार विरुद्ध दत्ता ढवले. वीरू पवार हिरू पवार विरुद्ध दत्ता ढवले. होऊ द्या जुगलबंदी. डावी साईड उजवी साईड. 47. ओ आक्रमण होईल डी पॉइंटला आणि आला हा चौकार. काय भन्नाट खेळतो हर्षल. वैयक्तिक तो पोहोचलाय. आता इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन
11 मध्ये यस थोडासा थांबून डीजेला 11 मध्ये 39 धावा झाल्या 51 चेंडू शिल्लक 5 का बॅटिंग घ्या मैदानावर वन मॅन शो बॉम्बस्फोटपणा पद्धतीने खेळतो चौफेर फटकेबाजी करतो गोलंदाजावर तुफानी हल्ला सहयोगच्या षटकामध्ये 25 आता धावा 51 आणखीन एक थोडा फटका फसलाय डीप वरून प्रयत्न होईल कठीण तितक्या वेगाने निघाला एकटा फलंदाज सुद्धा मॅच मध्ये काय 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 करू शकतो आणि दाखवून दिलं पप्पन इलेव्हन पेठ केवाळे आमदार चषकामध्ये DEF मध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीज बाईक का मिळाली तिथं धुमाकूळ घातला आणि या वर्षीच्या फॉर्म मध्ये तो भरपूर फॉर्म मध्ये पप्पनची आठवण करून देत असताना पेठगाव विध्वंसकारी खेळासाठी हर्षलनं आज मैदान पेटवलंय डीप कडे खेळला गॅप शॉट वेगानं आणखीन एक इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन चौकार हर्षल पोहोचलाय वैयक्तिक 13 मध्ये 45 13-45 आणि धावा 57 चेक करतो आपण फेअर अँड फेअरची चर्चा होईल GTC टेक्निकल टीम कडे पूर्वार्ध बारक्या पोरजीच्या षटकामध्ये 9 आल्या राकेशनं 13 दिल्या 2 षटकानंतर 22 3 षटकानंतर 47 25 आल्या सहयोग पोरजीच्या षटकामध्ये क्रिश गोनली लास्ट ओव्हर आणि यस डिसिजन नो बॉल मॅच ऑन एम झंझावत सुरू राहील आता 13 मध्ये 45 वर पोहोचलाय हर्षल केला व्हाईट बॉल थोडीशी गोलंदाजी ढासळली आणि ज्याला म्हटलं जातं बर्डन ऑफ विनिंग बर्डन ऑफ लुझिंग जेव्हा दबाव तुमच्यावर येतो ना तेव्हा अशा चुका होतात मधून चुकीमधून तुम्हाला सावरावं लागतं मिस्टेकमधून तुम्हाला कमबॅक करावं लागतं कमबॅक इज अ बेटर दॅन सीट बॅक नेक्स्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न पुन्हा मिस फील्ड चेंडू लॉंग स्टॉपला हर्षल निघाला गुड्डू त्याला साथ देतोय तितक्या वेगानं पायचे एक्झॅक्टली बॅट मधून धावा आल्यात का नाही पंचांचा इशारा लेग बायच DJSDC तिकडे बघा 2 चेअरमॅन त्यांची जुगलबंदी आज आमदार चषक बेलवली गाजवेल आता लेग बायच्या 2 धावा झाल्या 61 चेंडू शिल्लक टोटल 3 समोर उभा हर्षल 14 मध्ये 45 हर्षल नावाचं घोंगावणारं वादळ पप्पन इलेव्हन पेठ धावा 61 फटका फसला झेल होणार का फिल्डर आहे तिथे आणि ओहो आता पाठीराखे नाराज आहेत विकेट हवी होती कमबॅक हवा होता दानसरला चला टाळ्यांचा आवाज येऊ द्या काय सुंदर आकर्षक धडाकेबाज 3ऱ्या क्रमांकावर आला आणि 15 चेंडू मध्ये 45 आणि 300चा स्ट्राईक रेट गुड बॅटिंग हर्षल म्हात्रे टेन्शन नाही चेअरमॅन हिरू पवार अँड आमचे चेअरमॅन दत्ता डवले आज पूर्णपणे फनी एकूण धावफलकावरती 61 2 गडी बाद आक्रमणाचा प्रयत्न डीप कडे फिल्डर गेल्यात हर्षल जेव्हा मैदानावर खेळत होता त्याचं झंझावत आपण आक्रमक रूप पाहिलं रुद्र अवतार त्यांनी धारण केला आणि आपल्या अनोख्या खेळानं अक्षरशः मैदान गाजवलं स्वर्गीय पप्पन यांची आठवण करून दिली पेठचं क्रिकेट काही काळ गाजवला होता आणि नेहमी त्यांच्या नावाची दहशत राहिली आणि त्याच नावानं हा संघ खेळतोय पप्पन इलेव्हन पेठ बॅकफुटला आले फटका बनवला डीप लॉंग लेग कडे कोणी नाहीये पंचांचा इशारा हा धमाका धूम धडाका पूर्वार्ध होईल समाप्त फलंदाज होता आणखीन एक गुड्डू मात्रेचा षटकार इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आम्ही धावफलक पोहोचवतो कारण आता वेळ आमच्याकडे खूप कमी आहे आणि एकूण धावा झाल्या 68
आणि 69 करायचे. टॉस इनिंग ब्रेकमध्ये मॅन्डेटरी या सूचना आहेत. जे संघ जिंकलेत त्यांनी कुठेही जाऊ नका, कधी घोषणा होईल आणि तुमचा सामना लागेल. आपण सूचनेकडे लक्ष द्या. धन्यवाद. चला थँक्स. बघा इथे नाणेफेक केली जाणार आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ बेलवली संघनायक उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ सोरांश 11 भिंगारी तुम्ही उपस्थित नाहीये आणि दुसऱ्या सत्राचा जर पहिला चेंडू विकेटवर फेकला गेला तर मात्र नाणेफेकीचा कौल आई गावदेवी क्रिकेट संघ बेलवली क्रिकेट संघाच्या बाजूने दिला जाणार आहे. तुमची वाट बघितली जाणार नाहीये. अतिशय स्ट्रिक्टली नियम. या माऊली आपला सन्मानित केला जाईल. हरिभक्त परायण श्री सुभाष महाराज पाटील माऊली या माऊली सन्मान आपला केला जाईल. बेलवली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थाने बघा या महाराष्ट्राच्या मातीला शेकडो वर्षाची परंपरा आहे. इथे जन्मले कित्येक संत ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रबोधन केलेले आहे. माऊलींचा सन्मान इथे केला जात आहे की वारकरी संप्रदायाचा संस्कार दीप मनामनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवत ठेवणारे आणि या पुढील उर्वरित आयुष्य ज्यांनी पांडुरंगाच्या सेवेचरणी समर्पित करणारे वारकरी. होय होय रे वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, पंढरीचा वारकरी, सह्याद्रीचा धारकरी. माऊली पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. बॅटर मैदानाकडे रवाना व्हा. चला अरुण माऊली या वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. अरुण माऊली बघा पंढरीच्या लोका माऊली नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, पंढरीचा वारकरी, सह्याद्रीचा धारकरी. वारकरी संप्रदायाचे हे बघा आदरणीय व्यक्तिमत्वांचा सन्मान इथे केला जात आहे. आणि यानंतर पांडुरंग पारधी प्रबल माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग दादा या. प्राची प्रबल माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग दादा पारधी यांचा हेतूची सन्मान आमदार चषकाच्या माध्यमातून या स्पर्धेचे शिलेदार सतीदादा पाटील माऊली आशीर्वाद देतात. बघा सतीदादांना आशीर्वाद द्या, कारण वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद आहे ना हे खूप मोठं आहे आणि ज्यांना वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद मिळालं त्यांच्यासारखं भाग्यवान कोण नाही. आमचे अरुण हरिभक्त परायण श्री अरुण महाराज पाटील यांच्या वतीने सुद्धा 501 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य आहे. कीर्तनकार हरिभक्त परायण श्री सुभाष महाराज पाटील यांच्या वतीने 1001 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य आहे. संत वचनाप्रमाणे अरुणदादा तुमचा सहकार्य लाभलेला आहे. संतांनी सांगितलेलं आहे की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले. चला वलिया पुन्हा एकदा समालोचन कक्षमध्ये यापूर्वी आवाज आपण ऐकलं सागर मांडवकर यांचं. आता आपण बोलणार आहोत आमच्या परम बंधू आणि बेलवली गावच्या रायगड जिल्ह्यातील समालोचक क्षेत्राची ओळख आदरणीय दिनेश पाटील उपसरपंच ग्रामपंचायत बेलवली वारदोली. तत्पूर्वी DJ सूरज मनीष बंटी यांच्याकडे बोलूया. चला सूरज. ध्यान लगेच या बाहेर आपण 12-12:30 वाजता आज ही स्पर्धा संपली पाहिजे हा मुख्य हेतू आहे. याच्याकडे नोंद घ्या. चला बॉल जर चॉईस झाले तर लगेच आपण 2 बॉल चॉईस करा. एक अंपायर्सकडे द्या आणि एक मॅच बॉल. हा एक विशेष सूचना लक्षात घ्या. जर एकच्यात सामने झाले नाहीत ना तर मॅचला उद्या खेळवावे लागणार आहेत, कारण आपल्याला स्ट्रिक्ट रिस्ट्रिक्शन्स आहेत. एकच्यात स्पर्धा संपली पाहिजे. त्याच्यामुळे सहकार्य करा आणि सामना लगेच सुरू करा. धावांचा डोंगर उभा केला आहे. हर्षल म्हात्रेंना क्लास पुन्हा एकदा दिसला. 69 धावांचं आव्हान आहे. हर्षल म्हात्रेनं 45 धावा 15 बॉलमध्ये ठोकल्या. 4 षटकार 3 चौकार. लेट्स प्ले. क्या बात. पहिल्याच बॉलवर टीम मीटिंग आणि टीम वर्क नेमकं काय असतं ते वर्क केलं. लॉंग ऑफ वरून सरळ धावत सुटला. लॉंग ऑनच्या दिशेनं गेला. दुसरा क्षेत्ररक्षक त्या सोबत राहिला. बराच वेळ पाठलाग केला बॉलचा.
हवेतच त्यानं बॉलला हात लावला, उडवला आणि दुसऱ्या त्याच्या पार्टनरनं मात्र हा रिले झेल टिपला. पहिल्याच बॉलवर सगळ्यात मोठी विकेट. सोरांशी 11 भिंगारी क्रिकेट संघ तुम्ही नाणेफेकीसाठी वेळेवर हजर राहिले नाहीये. पहिला चेंडू फेकला गेला. आता मात्र नाणेफेकीचा कौल गावदेवी बेलवली क्रिकेट संघाच्या बाजूने इथे देण्यात आलेला आहे. संतोष पाटील बघा आमचे आदरणीय व्यक्तिमत्व आणि त्यांची नात इथे रुई आलेली आहे. चला बघा नाणेफेक करते वेळी किंवा एखादा सामना ज्यावेळेस इथे अनाऊन्समेंट होईल आणि त्यावेळेस तुम्ही जर हजर नसाल तर तुमच्यासाठी आमची गावदेवी क्रिकेट संघ बेलवली थांबणार नाहीये. जो संघ सुपर 6 मध्ये जरी क्वालिफाय झालेला असला आणि त्यांना मात्र अनाऊन्समेंट केली जाईल सामन्यासाठी आणि त्यावेळेस ते इतर ठिकाणी कुठं असतील तर मात्र त्यांना या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल तो संघ. याची सुद्धा इथे खऱ्या अर्थाने त्यांनी नोंद घ्यायची आहे. हर्षल म्हात्रे पुन्हा एकदा तडाखा. तुषेर तुम्ही 1.25 असेल. पहिल्या बॉलवर हल्ला केला. त्या पहिल्या बॉलचा हल्ला चुकला. फिल्डर्सनं मात्र कमालीचे एफर्ट्स लगावले, झेल टिपला. परंतु पुढच्याच बॉलवर 1 डाऊन आलेला संयोग पोर्जीनं मात्र उडवला. षटकार. अतिशय उत्तम दर्जाची सुरुवात अनेक झाले, यापुढेही होतील. जाणता राजा एकची झाला, तो राजा फक्त छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण कमालीचा, एफर्ट्स खूप छान आहेत. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉल +1 एकूण 2 धावा, 69 धावा जरूर उभ्या असतील, पण धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र धानसर संघ ही तेवढ्याच तन्मयतेनं प्रयत्न करेल असतील मात्र शंका नाहीये. पप्पन 11 पेट वर्सेस अनम 11 जय गणेश्वर धानसर संघ. फटका फसलाय. झेल साधा सोपा सुटलाय. थोडासा प्रेशर मध्ये राहिला. कल्पेश मात्रेनं हा झेल सोडलाय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. एक संधी मात्र मिळतीये. याबरोबर रन्स 1 मिळते. 9 धावा बोर्डवर लागतात. पहिल्या 3 बॉलमध्ये बरंच काही पाहायला मिळालंय. या सामन्यामध्ये बरंच काही पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल, यात तीळ मात्र शंका नाहीये. हर्षल मात्रेचा त्रागा आपण पाहतोय. त्याचा उत्तम खेळ राहिलाय. गोलंदाजी उत्तम राहिली आहे आणि त्याच्यामुळे तिथे मात्र पाहतो आपण पहिल्याच बॉलवर विकेट, त्यानंतर षटकार, नंतर मात्र पहिला वाईड, नंतर झेल सुटला आणि या बॉलवर बॅटची कडा. कीपर चुकला. नुसता कीपरच नाही तर शॉर्ट फाईन लेगचा फिल्डरशी चकला आणि गेला सीमारेषेबाहेर. लॉंग स्टॉपच्या दिशेनं नॉन स्टॉप हा चौकार. या चौकारानं मात्र थांबा डान्सर, थोडे थांबा, मॅचही होऊ द्या. तुमच्यासाठी गाणी लगावले जातील. उद्या डान्स आहे. आता ह्या डान्सच्या ऑर्डरही घेतल्या जातील. काही दिवसानंतर डान्ससाठी ही स्पेशल माणसं मिळतील. चला बॉल थांबलाय का मॅच? चला बघा दत्ता ढवले दिनेश बंधूंनी सांगितले का आता तुम्हाला कार्ड तयार करावं लागेल. कमालीचा खेळ राहिला. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यांना माहीत आहे आव्हान मोठं आहे. जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. ती जीत जर शानदार करायची असेल ना तर संघर्ष अटल आहे. क्या बात. आणखीन एक चांगला बॉल. जीवाच्या आकांतानं गोलंदाजी केली जाते. एका बाजूला पप्पन इलम पेट. इथून एकच पाऊल फक्त पुढे टाकायचं आहे आणि आजच्या रजनीमध्ये एकतरी ट्रॉफी उचलायची आहे. यासाठी हा अट्टा सुरू आहे. कोणीही हार मानायला तयार नाही आहे. प्रत्येकाला जिंकायचं आहे. नवे आम्ही तर जिंकण्यासाठीच आलो आहे. असाच काहीसा बेताकद मात्र हे दोन्ही संघ आपला लढवय्या खेळ या मैदानावरती दाखवत आहेत. आमदार चषक 2026 ही गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली आयोजित अतिशय सर्वोत्तम स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आजची ही मेगा फायनलची रात्र कोण गाजवेल? पुन्हा एकदा व्हेरिएशन कमालीचं आहे.
हर्षल म्हात्रेच्या रक्तातली क्रिकेट खेळतोय. क्रिकेट आर इन ब्लड आणि तीच रक्तातली क्रिकेट खेळताना पाहिलाय. षटक क्रमांक 1 मात्र संपलं. टीम मिटिंग घ्यायची नाही आहे, प्रत्येक षटकानंतर याची नोंद घ्यायची आहे. आणि हर्षलनं सांगितलं किरणला की बाळा झेल सोडून चालणार नाही आहेत. षटक क्रमांक 1 संपलं. 13 धावा बोर्डवर लागला. रिक्वायर्ड 18 पॉईंट समथिंग अजूनही बाकी आहे. चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित. पेठ गावदेवी क्रिकेट संघ पप्पानी 11 गावदेवी पेठ फलंदाजी करतो बघा. एका बाजूला आनम 11 जय गणेश्वर डान्सर आणि खऱ्या अर्थाने बघा अन्वेष शेख डान्सर यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्या संघाला खऱ्या अर्थाने सपोर्ट करण्यासाठी गोमा शेठ माली डान्सर, किशोर दादा पोरजी, साक्षी ट्रॉफीचे दमदार ऑर्गनायझर आदर्श क्रिकेटर धनंजय पोरजी, सदाशेठ पोरजी, सन्माननीय योगेश शेठ घरत आणि त्याचबरोबर सुरेश शेठ पोरजी आणि डॉक्टर जितू पोरजी खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद घेत असताना त्या सर्वांचं गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आमदार चषकाच्या माध्यमातून आम्ही स्वागतही करत आहोत. संकेत गोंधली हे सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात. संकेत आपलेही स्वागत आहे. एका षटकानंतर एवढा ब्रेक नाही चालणार याची नोंद घ्या. 20 मिनिटामध्ये खेळ संपला पाहिजे. सगळ्या संघांना विनंती आहे, जो संघ जिंकेल त्यांनी कुठेही जायचं नाहीये. लढवई या खेळ तर राहील यातील मात्र शंका नाहीये. कमालीचा खेळ. जेव्हा जेव्हा तुम्हाला मोठी स्पर्धा येईल, पुढचा सामना खेळला जाईल ना, तेव्हा तेव्हा मात्र एफर्ट्स लगावले जातील. क्रिकेट ही एकट्याचा गेम नाही आहे. क्रिकेट हा सामूहिक खेळ आहे. एकत्र येत एक संघ एक संध बनवायचा आणि तिथेच मात्र युनिटी द स्ट्रेंथ म्हणत प्रत्येकाच्या हातात हात घालत प्रत्येकाला आधार देत आपला संघ विजेत्यावर आरूढ करायचा. फटका फसलाय. गुड्डू मात्र हा टिपलाय झेल आणि फलंदाज मात्र आउट होईल. संयोग पोरजी आणखीन एक फलंदाज. क्या बात. महागुरु गडगे सर. सिमगा हा पूर्वी मोठा सण होता. आदरणीय आमच्या गावाची ओळख तुकारामदादा शाहीर पाटील यांना विनंती करतो, या दादा. भगवानदादा पाटील आपणही या. ओमकार घोलप आपणही या मंचावर उपस्थित व्हा. आपले सरचे स्वागत. सिमगा हा काही वर्षापूर्वी मोठा सण असायचा. पिढी बदलली, वय बदललं, माणसं बदलली, माणुसकी बदलली आणि बदललेल्या युगामध्ये सिमगाही हरवला. आणखीन एक चांगला बॉल अलॉंग दी कार्पेट. शतक्षक पहा. कमालीचं एफर्ट्स आहे. कमालीचं क्षेत्ररक्षणामध्ये कमालीचं. डोळे वटारून बॉलकडे पाहिलं जात आहे. कॅज्युअल क्रिकेट खेळली जात नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे की इथून फक्त एक पाऊल पुढे टाकायचं आहे. मी मागच्या टुर्नामेंटमध्येही सांगितलं, मागच्या रात्रीमध्येही सांगितलं, पेठ संघाचा खेळ युनिटी द स्ट्रेंथ ही ताकदीवर लढलाय. पण एका बाजूला धानसर संघ ही भल्या भल्यांना चोक करण्यामध्ये मास्टर आहे. भल्या भल्या संघांना पराभूत करण्यामध्ये आणि पाणी पाजण्यामध्ये मातब्बर राहिला आहे. त्याच्यामुळे तो संघही इतक्या सहजासहजी हार मानणार नाही आहे. डोंगर धावांचा उभा जरूर असेल, पण त्या धावांचा डोंगर पार करण्यासाठी पहिल्यांदा सुरुवात करावी लागते. ती सुरुवात आतापर्यंत झाली आहे जरूर. 19 धावा बोर्डवर लागतात. 1.4 बॉलचा खेळ संपलाय. 69 धावांचा पाठलाग करायचा 4 ओव्हरमध्ये. क्या बात, क्या बात. गुड्डू मात्रे अतिशय उत्तम दर्जाचा बॉल ऑफस्टिकच्या किंचितसा बाहेर पडला, तिथून ट्रॅव्हल झाला. फलंदाज मात्र मिसकूट झाला. तिथे मात्र हर्षलनं एक चांगला बॉल पकडला. डॉट बॉलची सांगता होते. स्लोवर डिलिव्हरी व्हेरिएशन हेच आमचं ब्रह्मास्त्र आहे. ते दाखवलं जातं. इथे मात्र एक चांगला आणखीन एक बॉल टाकला गेला. लागोपाठचे 2 डॉट बॉल
याच्या अगोदरचा बॉल भरता वेगानं आणि शेवटचा बॉल मात्र स्लोवरचा फायदा. आता मात्र उरलेत 12 बॉल जिंकण्यासाठी भलं मोठं आव्हान 50 धाबांचं. जरा शिमग्या संदर्भात गेले ते दिवस राहिले ते आठवणी जुनं दिवस का होते खऱ्या अर्थाने बालपणीचा काल सुखाचा आपल्याला सुद्धा ते आठवले असतील दिवस. काय सांगाल या शिमगा सणाबद्दल? नक्कीच नक्कीच खऱ्या अर्थानं शिमगा सण हा पूर्वी गावाचा सण होता. आणि आता एक संगीत सुद्धा ऐकलं आपण, सण शिमग्याचा आईलाय हो शिमग्याचा आईला. काय सुंदर गाणं तयार झालं होतं खऱ्या अर्थाने. सायकल जागेवर ठेवा. या रॉबिन दत्तात्रय वेल, रॉबिन वेलचा हा बॉल मात्र रॉबिन वेल डॉट बॉलची सांगता होते. आव्हान मोठं आहे. चला तुम्ही तुमची जबाबदारी सांभाळा दत्ता शेठ, ही विनंती आहे. हवेत राहिलाय बॉल आणि लिलेया मात्र झेलला हा सामना दूर घेऊन चाललाय. धानसर संघापासून हा पप्पन नीलम पेठ संघ कमालीचे एफर्ट दाखवलेत. पहिल्यांदा फलंदाजी अफलातून राहिली. हर्षल मात्रेचं बरसणं गरजणं तुटून पडणं आणि वेड्या गत खेळणं. तुम्हाला ज्या दिवशी लोक वेळ समजतात ना तेव्हाच तुम्ही इतिहास लिहिता, ही आतापर्यंतची ख्याती राहिली आहे. कारण निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षर लिहून ठेवावा एवढा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. परंतु साक्षर मराठी मात्र त्यापासून बिनकाल राहिले. ही खरी वस्तुस्थिती आहे, ही शोकांतिका राहिली आहे. कारण निरक्षर लढत राहिले आणि साक्षर ते वाचत राहिले. 10 बॉल 50 धाबांची गरज. 10 बॉल 50 धाबा. सोपानजी चोरगे सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी यांचं आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत. 10 बॉल 50 धाबा. ज्या ज्या टीम जिंकलेत कुणीही कुठेही जायचं नाही आणि सुपर 6 मध्ये जे संघ गेलेत त्यांनी रेडी राहायचं आहे. त्याचबरोबर बेलोरी संघ आपणही रेडी राहायचं आहे. पाहिलं जाईल. दर्शन गायकर यांचंही आगमन झालंय, त्यांचं चांगलं योगदान राहिलंय. रील स्टार येस व्हायचं आहे बाहेरून. चला बघा यानंतरची लढत असेल गावदेवी क्रिकेट संघ बेलवली विपक्ष स्वरांश 11 भिंगार. सत्र संपल्यानंतर भिंगार क्रिकेट संघ उपस्थित नाही आहे. खेळ तुमच्यासाठी थांबवला जाणार नाही आहे आणि तुम्ही जर इथे बेलवर हजर राहिलं नाही आहे तर तुमचा संघ गावदेवी बेलवली आमची कमिटी आहे त्यांच्या मार्फत त्यांच्या वतीने तुमच्या संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल. जर हजर राहिलं नाही तर संघ बाद केला जाईल. सिक्स रन्स. इट्स अ 6. रोपवर पहिला पाय होता खऱ्या अर्थानं, पण त्याच्यामुळेच हा मात्र षटकार डिक्लेअर करण्यात येतोय. या षटकारानं धापडकर धावा लागल्या तब्बल
आणखीन एक फलंदाज इथे मात्र होतोय बाद. चांगली गोलंदाजी सुरू आहे धावांचा. तू चल मैं आया, तू चल मैं आया, असंच काही साग खेळ सुरू आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज परतीच्या प्रवासाला लागतायत. पूर्वी आपण रॉकेलची लाईन लावायचो, एक गेला की दुसरा, जसं आता रेषांना लागते तसाच प्रकारचा खेळ इथं फलंदाजीमध्ये राहिलाय. पाठलाग करायचा होता. 69 धावांचा सुरुवात पहिल्याच बॉलवर जे एपर्स लगावले ना पप्पन इलन पेट संघानं ते अतिशय उत्तम आणि दर्जेदार होते. आणि तसेच पहिली विकेट्स मात्र कमावली. साधी सोप्पा झेल त्याला कन्वर्ट केला. मोठ्या विकेट्स कमावली राकेश पोर्जीची. त्यानंतर मात्र बारक्या सहयोग फार भरीव कामगिरी नाही करू शकले आणि त्याच्यामुळेच संघ अडचणीमध्ये येतोय. पहिलं षटक हाताळलं हर्षलनं 13 धावा दिल्या. गुड्डूनं 8 आणि रॉबिन विलनं 6. इथे मात्र येतोय हा खणखणीत चौकार. थांबा जरा थोडंसं कॉन्सन्ट्रेशन होऊ द्या. डीजे बीजे सगळं मिळेल तुम्हाला. रात्रभर तुम्ही बसा. आज रात्रभर आपण धमाल करू. प्रत्येकाची एक वेळ असते त्या वेळेला सगळं वाजेल. संतोषजी महाराज पाटील बच्चूजी पवार यांचं आगमन झालंय. त्यांचंही सरचे स्वागत. आणखीन एक फलंदाज परतीच्या प्रवासाला. कुस्ती क्षेत्रामधलं भलं मोठं नाव आणि त्याचबरोबर ज्या माणसाचं माईक पाहून आम्ही थोडं शिकलो. आज त्यांच्याच आशीर्वादानं खऱ्या अर्थानं आमचंही नाव लौकिक झालं. पहिल्यांदा समालोचन क्षेत्रामध्ये मग कुस्त्या असतील, शर्यती असतील किंवा क्रिकेटचे समालोचन असेल, बच्चू पवार हे नाव कोण विसरेल. कारण ज्या वेळेला आम्हाला माईक म्हणजे काय हेही कळत नव्हतं त्यावेळेला या मंडळीनं कॉमेंट्री केली आणि याच माणसांचा आदर्श घेत आम्हीही शिकलो. आणि खऱ्या अर्थानं याच माणसांना आजही आम्ही मानत राहू आणि पुढेही मानत राहू. आपलं सहकार्य असंच राहू द्या. बच्चू पवार सर, गावासाठी खूप छान कामगिरी आपली राहिली आहे. तुमचंही विशेष कौतुक. सामना एकतर्फी चाललाय बराचसा वेळ. पुन्हा एकदा हवेत. एका पाठोपाठ एक फलंदाज परततायत. एका पाठोपाठ एक. अतुल गोंधली बॅक टू डगआउट. आलिया पावली सगळे परत आहेत. फक्त बारक्या पोर्जीनं 12 धावा जोडल्या. संयोगनं 10 धावा. त्यानंतर कोणताही फलंदाज फार वेळ तग धरू शकला नाही क्रीजवर आणि त्याच्यामुळेच फलंदाज क्रमांक 6 बाद झालाय. नवीन फलंदाज सूरज वावेकर. गोलंदाज पाहतोय हर्षल डाकीला. फटका चांगला आहे. धावा देऊन जाईल 4. परंतु विसताना दिवा मोठा होऊन विसतो त्या प्रकाशाला काही अर्थ उरत नाही. अशा प्रकारच्या धावा मात्र येत आहेत. पराभवातील अंतर कमी होईल. परंतु आतापर्यंत तरी पराभव वाटेल राहिलाय. काय लढलाय. उत्तम खेळ राहिला. परंतु जशी फाईट हवी होती. आणखीन एकदा बॉल हवेत राहिला. एक्स्ट्रा कव्हरला डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. उचलला, फेकला. रन्स मात्र मिळते फक्त आणि फक्त 1. आणि धापलकर धावा लागल्या त्या तब्बल 36 धावा. 1 बॉल 33 धावांची गरज. भिंगारी संघाला हा शेवटचा पुकार आहे. विनंती आहे की